हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सेफ, सिक्युअर, हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये खूप काही पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कुणीतरी व्यक्ती आहे जी तुम्हाला काहीतरी कन्फेशन करतंय, म्हणजे त्याच्या मनातील जे काही भावना आहेत त्या तुमच्यासाठी ते सांगण्याचा प्रयत्न करतंय, परंतु ते सांगू शकत नाहीये। त्याचं काहीतरी कन्फेशन आहे तुमच्या बाबतीत। तर पाहूया की आपल्या आजच्या टॅरोटमध्ये की ते कन्फेशन काय आहे। तर चला चेक करूया। तोपर्यंत मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही कमेंट करा हर हर महादेव, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ, क्लेम म्हणा, यस म्हणा, जे काही तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तसं सांगा। आणि कुणाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। तर पाहूया तुमच्यासाठी काय कन्फेशन येतंय। डिवाइन प्लीज गाइड मी। डिवाइन प्लीज गाइड मी, काय कन्फेशन आहे। मनामध्ये कुठल्या व्यक्तीचं चित्र येत असेल तर ते पहा, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा 1 सेकंदसाठी। जो कोणी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा। बघू आपण काय कार्ड निघून येत आहे, त्या व्यक्तीला तुम्हाला काय सांगायचं आहे। छान कार्ड आलेले आहे, तर आपण पाहू शकतोय। पहिलेच कार्ड आले आहे म्युच्युअल, त्यानंतर पेज ऑफ वॉन्ड्स, त्यानंतर आले लवर्स, नंतर क्वीन ऑफ कप्स, इम्प्रेस, द सन, क्वीन ऑफ पेंटिकल, सॉर्ड्सचं पण कार्ड आलेलं आहे, किंग ऑफ वॉन्ड्स आणि द मून, आणि बॉटम ऑफ द डेक मध्ये आलेले आहे जजमेंट। तर आपल्याला ह्या रीडिंगवरून असं दिसून येतंय की ज्या कोणा व्यक्तीचा तुम्ही विचार करताय ती व्यक्तीही तुमचा तेवढाच विचार करते म्युच्युअली। तुम्ही पाहू शकता या दोघांच्याही भावना एकमेकांना ते देत आहे। त्यांच्या हातामध्ये कप्स आहेत, म्हणजेच त्यांच्या दोघांच्याही भावना सेम आहे। जसा तुम्ही विचार करताय तसाच तो व्यक्तीही तुमच्याबद्दल विचार करतोय। होऊ शकतं की तो विचार निगेटिव्हही असेल किंवा पॉझिटिव्हही असेल, त्यामुळे तुम्हाला निगेटिव्ह विचारांकडे आपल्या लक्ष द्यायचंय स्वतःच्या। तसेच तो व्यक्ती जो आहे तो व्यक्ती तुमच्याबद्दल प्रेममय भावना त्याच्या मनामध्ये आहेत, कारण की लवर्सचं कार्ड आलेलं आहे। लवर्सचं कार्ड म्हणजे त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी प्रेमाच्या भावना आहेत, परंतु सध्या त्या व्यक्तीला हे कन्फर्म नाहीये की तो ह्या भावनांशी काय करायचे। त्याला कधीतरी निगेटिव्ह वाटते तर कधी त्याला पॉझिटिव्ह वाटते, त्यामुळे तो ह्या भावनांशी समजत नाहीये त्याला की काय करावं, म्हणून तो सतत विचार करतोय आणि विचार करता करता कधीतरी तो निगेटिव्ह मध्ये जातोय। तर आपण पाहतोय खूप सारे क्वीन्सचे कार्ड आलेले आहे, क्वीन ऑफ पेंटिकल, क्वीन ऑफ कप्स या प्रकारचे कार्ड आलेले आहेत। द इम्प्रेसचं पण कार्ड आलेलं आहे आपण पाहतोय। तर तो व्यक्ती तुम्हाला एका राणीसारखा समजतो, अतिशय हुशार, बुद्धिमान तुम्ही आहात असं तो व्यक्ती तुमच्या बाबतीत विचार करतोय। त्या व्यक्तीच्या तुमच्याविषयी भावना खूप पॉझिटिव्ह आहेत, कारण की तो व्यक्ती ही किंग आहे, किंग ऑफ वॉन्ड्स आहे। त्याचे जे विचार आहेत ते तुमच्याविषयी अतिशय शुद्ध आणि पवित्र आहेत, म्हणजेच तो तुमच्याविषयी खूप चांगला विचार करतोय आणि तुम्हीही त्याच्याविषयी एका हुशार आणि निर्णय घेणारा एका राजासारख्या व्यक्ती आहे तो, असा तुम्ही त्याच्याविषयी विचार करताय। दोघांच्याही भावना म्युच्युअल आहेत, कारण की कार्ड आलेलं आहे लवर्सचं। तर हे लवर्सचं कार्ड हेच दर्शवितंय
की तुमच्या दोघांच्याही भावना ह्या काय आहेत, सारख्या आहेत. कारण की 2 ऑफ कप्सची एनर्जी आहे, परंतु कुठेतरी निगेटिव्हिटी आहे. ती निगेटिव्हिटी दूर करायची आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची आहे. कारण की तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत. कारण की द सनची एनर्जी आलेली आहे. आणि शेवटी तुम्हाला जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर तुम्हाला जजमेंट मिळणार आहे, जे तुम्ही ह्याच्यामध्ये बॉटम ऑफ द डेकमध्ये कार्ड आलेलं आहे जजमेंटचं. त्यामुळं तुम्हाला जजमेंट नक्की मिळणार आहे. त्यामुळं निगेटिव्ह भावना सोडा, ठीक आहे. पॉझिटिव्ह विचार करा. पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये खेळत बसू नका. प्रत्येक गोष्ट ही आपण केल्याने होत असते आणि आपले कर्मच आपल्याला आपल्या जीवनामध्ये रस्ता दाखवत असतात. त्यामुळे चांगले कर्म करा, चांगले विचार ठेवा. नक्कीच तुमचं मनामध्ये ज्या व्यक्तीचं कन्फेशन तो व्यक्ती करू इच्छितोय तो हेच आहे की त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्यासाठी प्रेम आहे, प्रेममय भावना आहेत. असं होऊ शकतं की ती व्यक्ती तुमची लवर्स असेल, लवर्स नसली तरी सुद्धा ज्या कुणा व्यक्तीबद्दल तुम्ही विचार करताय की तुमचे ते बॉस असू शकतात, तुमच्या घरातील कोणी मोठी व्यक्ती असू शकतात, किंवा तुमचे ज्याच्याशी भांडणं झाले आहेत ती व्यक्ती असू शकते. परंतु त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी आता सध्या राग नाही आहे. ती व्यक्ती तुमच्याविषयी आता पॉझिटिव्ह विचार करते. त्यामुळे तुम्हाला एक पाऊल पुढे घ्यायला काहीही हरकत नाही आहे. तुम्ही एक पाऊल पुढे घेऊन तुमच्यातले जे वादविवाद असतील ते मिटवू शकता. हे पण ह्या कार्ड्समधून आपल्याला समजून येतंय. तसेच जर तुमच्या मनामध्ये कुणाविषयी तरी लव व्हायब्रेशन्स असतील तर ते तुम्ही कुणाला सेंड केले असतील तर त्याचं उत्तर नक्कीच यस आहे आणि तुम्हाला त्याचं लवकरात लवकर जजमेंट मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला क्लेम करा आणि व्हिडिओ पाहत असतानाच खाली कमेंट करा. यस म्हणा, हर हर महादेव म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, श्री स्वामी समर्थ म्हणा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कुणाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओला नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा. तर एवढं बोलून हा व्हिडिओ इथं संपवते. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ.